एकदम टेस्टी भेळ आहे मित्रांनो। आत्ता मी सध्या इथे आलेलो आहे। इथे एक गणपतीचं मंदिर आहे, तिथे मी दर्शनासाठी आलो होतो आणि थोडी भूक लागली होती, त्यामुळे इथे जवळच आम्हाला इथे एक आजीबाई दिसल्या। त्या खूप छान भेळ बनवत होत्या। तुम्ही पाहू शकता इथे मुरमुऱ्याची भेळ आहे आणि याच्यामध्ये ठेचा, कोथिंबीर, कांद्याची पात आणि याच्यामध्ये चाट मसाला आणि त्याच्यानंतर सोबतच कांदा, लिंबू आणि हे पाहू शकता तुम्ही टमाटर जात आहे। खूप मस्त टेस्ट असते याची। मी लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेला पण मी ही टेस्ट केली होती आणि मुद्दामून यावेळेला सुद्धा खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे ही भेळ खावीशी वाटली, म्हणून आम्ही इथे सर्वजण आलेलो आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आता मावशी भेळ बनवत आहेत। तुम्ही पाहू शकता भेळ बनवत आहेत मावशी छानपैकी। त्याला मस्त एकजीव करून घेत आहेत। इथे मित्रांनो खूप गर्दी असते आणि इथे तुम्हाला प्रत्येक पावलावरती ह्या कच्च्या भेळ, बेसिकली याला इथे आम्ही कच्ची भेळ म्हणतो नागपूरमध्ये, खूप टेस्टी असते आणि हे तुम्ही घरी पण ट्राय करू शकता। खूप छान बनते मित्रांनो। आता मावशी सर्व करत आहे आम्हाला। आम्ही टोटल 6-7 जण आहोत, पूर्ण फॅमिली इथे आलेलो आहे, तर त्याच्यामुळे आम्ही 6-7 प्लेटची ऑर्डर दिली होती। मस्त आता ड्रेसिंग चालू आहे याची भेळवरती, कोथिंबीर आणि कांद्याची, आणि थोडीशी शेव टाकत आहेत मावशी। वाह, एकदम छान सांगतो मित्रांनो। आणि हे पाहू शकता आमचा चमचा, मावशीने एक चमचा दिलेला आहे। खूप मस्त टेस्ट आहे मित्रांनो, हे पाहू शकता, खूपच छान, हे पाहू शकता तुम्ही।